6 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय निरस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 5 मार्च. स्पष्टीकरण. नुकताच 5 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय निरस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस साजरा करण्यात आला आहे. हा दिवस सामूहिक विनाशाच्या शस्त्रांना रोखण्यासाठी, निरस्त्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि विशेषतः तरुणांमध्ये जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी आयोजित केला जातो. उद्देश: अणु, जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रांचा प्रसार रोखणे आणि जागतिक सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे. स्थापना: संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2022 मध्ये या दिवसाची स्थापना केली होती आणि पहिल्यांदा हा दिवस 5 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला होता. महत्त्व: हा 5 मार्च 1970 रोजी अणुशस्त्र अप्रसार कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेला चिन्हांकित करतो. प्रश्न 2. नुकतेच कोणत्या राज्याने 1000 कोटींच्या नाविन्यता निधीसह महत्त्वाकांक्षी STI धोरण 2026 ते 2031 चे अनावरण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात. स्पष्टीकरण. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी 2 मार्च 2026 रोजी गांधीनगर येथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता धोरण 2026 ते 2031 लॉन्च केले, ज्याचे उद्दिष्ट राज्याला उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण विकासात राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य बनवणे हे आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या साणंद येथे भागीदारीतून तयार झाला. गुजरातने करुणा अभियाना अंतर्गत गेल्या 10 वर्षांत 1.18 लाख पक्ष्यांना वाचवले. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनला. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजनेची सुरुवात करण्यात आली. डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत गुजरातला पूर्णतः डिजिटल डेटा नोंदणी प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 3. नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती 11व्या रायसीना डायलॉग 2026 मध्ये मुख्य अतिथी आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फिनलंड. स्पष्टीकरण. फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टाब 11व्या रायसीना डायलॉग 2026 मध्ये मुख्य अतिथी आहेत. ते 4 ते 7 मार्च 2026 पर्यंत भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत, ज्यामध्ये ते नवी दिल्ली येथील या प्रमुख भू-राजकीय परिषदेचे मुख्य वक्ता असतील आणि द्विपक्षीय संबंध, विशेषतः व्यापार मजबूत करण्यावर चर्चा करतील. फिनलंड देशाची माहिती. राजधानी हेल्सिंकी. चलन युरो. राष्ट्रपती अलेक्झांडर स्टाब. प्रश्न 4. नुकतेच कोणत्या राज्याने GI टॅग प्राप्त कार्बी आंगलोंग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम. स्पष्टीकरण. आसामच्या GI टॅग कार्बी आंगलोंग आल्याची पहिली 1.2 मेट्रिक टन खेप लंडनला निर्यात होणे हे भारताच्या कृषी निर्यातीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. ही उपलब्धी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या आणि वोकल फॉर लोकलला स्थानिक कडून जागतिक बनवण्याच्या संकल्पाचा परिणाम आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. गितवक नकाना नावाची नवीन भूमिगत माशाची प्रजाती आसाममध्ये शोधली गेली. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच दुर्मिळ स्मिव पक्षी पाहिला गेला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 लॉन्च केला. गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूपमध्ये आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये जहाज जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली. कॅबिनेटने आसाममध्ये भारताच्या पहिल्या जलमार्ग रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. ईशान्येतील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन आसाममध्ये करण्यात आले.
प्रश्न 5. नुकतीच भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कोठे लॉन्च करण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, मुंबई. स्पष्टीकरण. मुंबई येथे भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कौशल्य जनगणना वांद्रे पश्चिम येथील RD नॅशनल कॉलेजमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली. प्रश्न 6. नुकतेच इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी कोणत्या देशाने सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका. स्पष्टीकरण. अमेरिकेने फेब्रुवारी 28 रोजी इराणविरुद्ध एक मोठी लष्करी मोहीम सुरू केली, जिचे नाव ऑपरेशन एपिक फ्युरी होते. अमेरिकेच्या या मोहिमेत इस्रायलनेही साथ दिली. इस्रायलने या हल्ल्यांमध्ये इराणच्या विशिष्ट लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेच्या लष्कराने पहिल्यांदाच न्यूक्लियर मायक्रोरिएक्टर एअरलिफ्ट केला. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका प्रथम स्थानी राहिला. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन ठरणारे हेवन-1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे WHO मधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले. अमेरिकेने 75 देशांसाठी व्हिसावर बंदी घातली. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लादले. अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक राबवले. प्रश्न 7. नुकताच एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वाराणसी. स्पष्टीकरण. वाराणसीने एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. ही मेगा वृक्षारोपण मोहीम सुजाबाद डोमरी भागात राबवण्यात आली आणि तिने चीनचा 2018 मधील 1,53,981 रोपे लावण्याचा विक्रम यशस्वीरित्या मोडला. हा विक्रम ड्रोन मॉनिटरिंग आणि डिजिटल काउंटिंग सिस्टमद्वारे अधिकृतपणे पडताळला गेला, जो भारताच्या शहरी वृक्षारोपण प्रयत्नांमधील एक मोठा मैलाचा दगड आहे. प्रश्न 8. नुकतीच लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट टीम कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाचे हे नामांकन लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये भारतीय क्रिकेटची तिसरी उपस्थिती आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरला 2011च्या एकदिवसीय विश्वचषक विजयानंतर त्याच्या ऐतिहासिक विक्टरी लॅपसाठी 2020 मध्ये लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. विमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद भारताने जिंकले. भारताने या इम्पॅक्ट समिट दरम्यान आज अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली. भारत जागतिक स्तरावर भूक निवारणासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवठा करेल. भारताने 24 तासांत AI जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भारत सरकारने गुजरातमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला. दुर्मिळ आजारांसाठी समर्पित भारताने पहिली नॅशनल बायोबँक लॉन्च केली. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या विमानतळाने सलग दुसऱ्या वर्षी 2025 ASQ सर्वोत्कृष्ट आगमन सेवा पुरस्कार जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मंगळुरू विमानतळ. स्पष्टीकरण. मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली उत्कृष्टता सिद्ध करत वर्ष 2025चा एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल्स जिंकला आहे. हा प्रतिष्ठित सन्मान एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डद्वारे प्रदान करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी ही उपलब्धी प्राप्त करून विमानतळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. प्रश्न 10. नुकतीच इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या अंतरिम CMD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, प्रवीण एम खनुजा. स्पष्टीकरण. भारत सरकारने श्री प्रवीण एम खनुजा यांची 1 मार्च 2026 पासून प्रभावी इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळण्यासाठी नियुक्ती केली. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने राजन बजाज यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली.
नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार निधी छिब्बर यांना मिळाला. दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन चेअरमन उदय कोटक बनले आहेत. आर विजय आनंद यांची सिटी युनियन बँकेचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. रोहित ऋषी यांनी IIFCL च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला. निवेदिता दुबे भारतीय विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिली महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली. प्रश्न 11. नुकतेच महात्मा एक महान संचारक नामक पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. धीरज काकडिया. स्पष्टीकरण. केंद्रीय कामगार, रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथील गांधी दर्शन येथे आयोजित एका समारंभात महात्मा एक महान संचारक या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर धीरज काकडिया यांनी लिहिले आहे. इतर महत्त्वाची पुस्तके. विजय गोयल यांनी लिहिलेले अटल बिहारी वाजपेयी शाश्वत राजनेता या पुस्तकाचे प्रकाशन झाले. एमआरची कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके विश्वभूषण हरिचंदन यांनी लिहिली आहेत. नवीन कुंडू यांनी लिहिलेले नवीन पुस्तक रिक्लमिंग इन्क्रेडिबल प्रसिद्ध झाले. द ग्रेट सॅक्शन्स हॅक हे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले. डॉक्टर सिकंदर कुमार यांनी लिहिलेले मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्याने उच्च शिक्षण संस्थांसाठी उन्हाळ्यापूर्वी हीटवेव्ह व्यवस्थापन SOP जारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओडिशा. स्पष्टीकरण. ओडिशा उच्च शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी महाविद्यालये आणि विद्यापीठे लागू होणारी उष्णतेची लाट व्यवस्थापनासाठी एक मानक कार्यप्रणाली जारी केली, जी उन्हाळ्याच्या तयारीचा एक भाग आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भुवनेश्वरमध्ये UDIS+ वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले. भारताची पहिली RT ड्रोन प्रणाली वापरणारे दक्षिण भारतातील पहिले बंदर VO चिदंबरनार पोर्ट बनले आहे. पारादीप पोर्टला स्वच्छता पखवाडा 2025 मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडण्यात आले. DRDOने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले. भारताची पहिली क्रोनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करणार आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच आरव डेंगला भारताचा कितव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 93वा. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. इस्रायलमध्ये UPI ची सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. स्मृती मानधनाने BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. दिल्लीत ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल. केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स असणारे नरेंद्र मोदी जगातील पहिले नेते बनले आहेत. भारत आणि अमेरिका दरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाली. भारत आणि जपान दरम्यान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला.
16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. झिम्बाब्वेने लिनाकॅपवीर नावाचे HIV इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्समध्ये पहिले डार्क स्काय पार्क तयार केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.